श्री गुरुचरित्र कथासार ब्रह्मचार्यांना ज्ञानप्राप्ती अध्याय 17 श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारका, कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे. ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे. तिथे असलेल्या औदुंबरापाशी श्रीगुरूंनी वास्तव्य केले. बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले. ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नानसंध्या करत असत, जप तप व्रते करत असत आणि गावात हिंडून भिक्षा मागत असत. चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालवले. ते ऐकून नामधारक म्हणाले, महाराज, श्रीगुरू नृसिंह सरस्वती हे तर परमात्मस्वरूप प्राप्त पूर्ण सिद्ध होते, तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली, असे त्यांनी का केले? सिद्ध म्हणाले, ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये. समाजात मान्यवर लोक जसे आचरण करतात त्याचेच सामान्य लोक अनुसरण करत असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. आता भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे. संन्याशांनी परिग्रह म्हणजे संचय न करणे, भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधनामग्न राहणे, हाच त्या आश्रमाचा धर्म आहे. दत्तात्रेय व शंकर हेही भिक्षा मागतात, त्याचे हेच कारण आहे. भिक्षेसाठी हिंडताना निजकृपेने भक्तांचा व दीन आर्तांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो. श्रीगुरू भिल्लवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्कीर्ती व्हायची ती झालीच. त्यांचे महात्म्य लोकांमध्ये कसे प्रकट झाले ते ऐका. कोल्हापुरात एक वेदशास्त्रसंपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होते. त्यांना विद्वज्जनांमध्ये फार मान होता, पण त्यांचे पुत्र मात्र बुद्धिहीन व मूर्ख होते. काही वर्षांनी तो वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण व त्याची पत्नी स्वर्गवासी झाले. त्यानंतर त्यांच्या आप्तांनीच त्या बुद्धिहीन मुलाचे पालनपोषण केले व कुलाचाराला अनुसरून 7व्या वर्षी त्या ब्राह्मणाच्या बुद्धिहीन मुलाची मुंज करून त्या बुद्धिहीन मुलाला शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठवले. पण त्या बुद्धिहीन मुलाची विद्याभ्यासात प्रगती झाली नाही. शिकवलेले काहीही त्या मुलाच्या लक्षात राहत नसे. ब्राह्मणांना विद्या यायलाच हवी, त्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार? या मंदपणामुळे लोक त्या ब्राह्मणाच्या मुलाला अडाणी म्हणून हिणवायचे. तेव्हा तो बुद्धिहीन मुलगा त्यांना म्हणायचा, मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही. त्याला मी तरी काय करू? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा. त्यावर लोक हसून म्हणायचे, तुम्हाला पुढच्याच जन्मी विद्या येईल, या जन्मी तुम्ही भिक्षेवरच पोट भरा. अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने ते ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाले आणि विद्या येत नाही याची खंत करत गाव सोडून निघाले. त्यांच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते. रात्रीच्या सुमारास ते भिल्लवडीस आले. तिथे देवी भुवनेश्वरींचे दर्शन घेतले. त्यांनी अन्नोदक टाकले आणि त्यांच्यासमोर धरणी धरून बसले. ते आक्रोश करून सातत्याने विनंती करत होते, आई, सर्वांनी माझी हेटाळणी केली, पण तुम्ही तरी उपेक्षा करू नका. मला मार्ग दाखवा, माझ्यावर कृपा करा. असे 3 दिवस लोटले. शेवटी अगदीच निरुपाय झाला. तेव्हा ते देवींना म्हणाले, तुम्ही स्वप्नात येऊन मार्गदर्शन कराल असे मला वाटत होते, पण तुम्हीही पाठ फिरवलीत. आता मी काय करू? कुठे जाऊ? थांबा, मी तुम्हाला माझी जीभच अर्पण करतो, पण त्यानंतरही कृपा केली नाहीत तर हे शीरच तुमच्या चरणी वाहीन. मग त्यांनी खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तींच्या चरणी वाहिली. तो त्यांचा निर्धार पाहून भुवनेश्वरी देवीला करुणा आली. त्या त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात गेल्या व म्हणाल्या, बाळ, माझ्यावर रागवू नकोस. कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहेत. त्यांना शरण जा, तेच तुमची इच्छा पुरवतील. त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमारांना जाग आली. देवींना वंदन करून ते कृष्णा नदीच्या दिशेने धावले आणि प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेले. तिथे औदुंबराखाली श्रीगुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते. श्रीगुरूंना पाहताच त्या बुद्धिहीन ब्राह्मण मुलाला अत्यानंद झाला. त्या ब्राह्मण मुलाने श्रीगुरूंचे पाय धरले. जीभ नसल्यामुळे त्यांना बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी त्यांचा मनोभाव जाणला होता. श्रीगुरूंनी आपला वरदहस्ता त्या बुद्धिहीन मुलाच्या मस्तकी ठेवला. तर काय आश्चर्य! त्यांना पुन्हा जीभ आली आणि वेद, शास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले. परिसा स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्रीगुरूंच्या पुनीत स्पर्शाने त्या बुद्धिहीन मुलाला पांडित्य प्राप्त झाले. सिद्ध म्हणाले,
नामधारक, असा आहे गुरूंचा महिमा. ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते. श्री गुरु चरित्र कथासार, अध्याय 17 समाप्त.